नमस्कार मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक चांगली बातमी आहे. आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशी आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या नवीन स्टुडिओचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत. त्यांचा फोन आला होता, मीही येतो म्हटलं होतं, पण ते कांदिवली पश्चिमेला आहे आणि आयत्या वेळेला काही अडचण आली. एवढं लांब प्रवास करून जाणं आणि परत येणं आज शक्य होणार नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या नवीन उपक्रमाला घर बसल्या, जसं ऑनलाईन फेसबुक लाईव्ह करतात तशा शुभेच्छा. मला खात्री आहे, कारण हा प्रश्न सातत्याने येत होता की या यूट्यूबर्सचं काय होणार, ज्यांनी या प्रस्थापित माध्यमांना एका स्पर्धेची जाणीव करून दिली. पण त्यांचं भविष्य काय, त्यांचं भवितव्य काय, हा प्रश्न मनात होता. आणि मला असं वाटत होतं की ही सगळी यूट्यूबर्सची सगळी ही जी मंडळी आहे ती एका प्रकारे स्टार्टअपसारखं आहे. आणि त्यातले काही यूट्यूबर्स तरी भविष्यात त्यांनी स्वतःच्या मीडिया कंपनी स्थापन करून ती स्पर्धा केवळ बाहेरनं न करता आतून स्पर्धा निर्माण करावी. अगदी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं होणं शक्य नसलं तरी एक डिजिटल माध्यमातनं एक स्वतंत्र वाहिनीप्रमाणे त्यांनी काम करावं. मला खात्री आहे की प्रभाकर सूर्यवंशी अशा प्रकारच्या प्रयत्नात यशस्वी होतील. जे आत्ता उपक्रम हे फक्त थोडेसे व्यक्तिगत पातळीवर सुरू आहेत. भाऊ काय, सुशील काय, प्रभाकर काय किंवा आम्ही काही लोक काय, हे बरेचसे यूट्यूब चॅनल हे व्यक्तिकेंद्रित आहेत. ते व्यक्तिकेंद्रित यूट्यूब चॅनल, त्यातले काही चॅनल भविष्यात एक व्यावसायिकदृष्ट्या चालवलेले आणि टी व्ही वाहिन्यांना खऱ्या अर्थाने स्पर्धा करणारे चॅनल होतील, अशी माझी अपेक्षा. आणि प्रभाकर ती पूर्ण करू शकेल अशी खात्री आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या नवीन उपक्रमाला, त्यांच्या स्टुडिओला मनपूर्वक शुभेच्छा. विषय गंभीर आहे. आपल्याकडे या गंभीर विषयाला लोक फार गंभीरपणे घेत नाहीत की जाऊ दे, मरू दे, त्यांना काय करायचं आहे आपल्याला, अशा प्रकारच्या शेरेबाजीसह या विषयाला स्वीकारतात. मी आज सहज एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनल आहे रफ्तार म्हणून, आणि त्या रफ्तारवर कोणी बंगाली म्हणून त्याच्यामध्ये त्याची मुलाखत होती माणसाची. आता जे लोक मुंबईच्या रेल्वेनी प्रवास करतात, एक्सप्रेस ट्रेननी प्रवास करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बाबा बंगाली माहिती आहे. म्हणजे काय म्हणतात, जादूटोना, मुठकरण, वशीकरण, काय सौतन, गृहकलेश, क्लेश नाही गृहकलेश, अशा सगळ्या गोष्टींमध्ये 100% सोल्युशन एका तासात. आणि असा मोबाईल नंबर लिहिलेला असतो. बरेचदा ही बंगाली बाबा कोणत्या तरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोपच्यात, म्हणजे त्या रेल्वे लाईनच्या पटरीच्या बाजूला अशी काहीतरी त्यांचे तंबू असतात, तिथे बसून हे कार्यरत असतात. म्हटलं हा कुठला बंगाली बाबा आहे, तर हा बंगाली बाबा अर्थतज्ञ निघाला. त्याचं नाव आहे कैजर बंगाली. आणि त्या कैजर बंगालीचं सुरुवातीचं वक्तव्य, मी तो इंटरव्ह्यू जवळजवळ 1.5 तासाचा इंटरव्ह्यू तो बघितला, पण त्यातली सुरुवातीची 20-25 सेकंद त्यांची वक्तव्य ऐकली तर खरोखर अंगावर काटा येतो. तुम्ही पण ती ऐका अशी इच्छा आहे. साल में मैं पाकिस्तान को वर्ल्ड मैप पे नहीं देखता, चाहे फौजी हो या सिविलियन हो, ये नाअहल है हुकूमत चलाने के लिए. हमारे फौजी अखराजात भी हमारे बजट के लिए मसला है, बहुत बड़ा मसला है. कुछ लोग ये भी कहते हैं कि फौज जो है वो अपने बिजनेसेस चलाती है, तो बजट कम रखा जाता है तब ये बिजनेसेस चलाते हैं. बिजनेसेस में जो उनके प्रॉफिट होता है वहाँ से 1 रुपया भी डिफेंस के लिए नहीं जाता है. जो मुनाफे वगैरह है वो फौजी फाउंडेशन के पास रहता है. वो फौजियों की फलाह के लिए यूज होता है. कहते हैं तो फलाह के लिए यूज होता है, लेकिन बात यह है कि फौज का काम नहीं है कारोबार करना, और फौज के कारोबार की वजह से प्राइवेट सेक्टर मफलूज हो रहा है. PTCL बड़ा स्ट्रेटेजिक एसेट है, वो हमने गैर मुल्कियों को दे दिया. क्या पता वो कंपनी जो है कल इंडिया ना खरीद ले, इजराइल खरीद ले, हमारी टेलीफोन कंपनी पे कंट्रोल इंडिया या इजराइल का हो जाएगा. डॉलर चाहिए तो बेच दिया. अब ग्वादर पोर्ट है, उसका रेवेन्यू में हमारा हिस्सा 9% है.
नहीं तो बाकी किसका है? चाइना का है। हम कहते हैं गवादर हमारी तकदीर बदल देगा, तो कैसे बदल देगा? वो तो चाइना की बदलेगा। चाइना से, सऊदी अरब से, दुबई से भीख मांग के डॉलर लाते हैं और फिर ये इंपोर्ट करते हैं चीजें स्टेटस को मेंटेन करने के लिए। IMF कह रही है कि पहले दोस्त मुल्क से पैसे लाए फिर हम देंगे आप। जो डिफॉल्ट से बचाता है उसको भी अब खतरा है कि हम डिफॉल्ट, उनको भी खतरा है कि हम डिफॉल्ट कर जाएंगे। तो लक्षात घ्या, पाकिस्तानचे नावाजलेले अर्थतज्ञ, आपले अग्रलेख लिहिणारे अर्थतज्ञ नाही, खरोखरचे अर्थतज्ञ, ते जे पाकिस्तानबद्दलची भविष्यवाणी करतायत ती आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण शेजारी बांगलादेशात बघितलं काय झालं. पाकिस्तानात जर अशा प्रकारचा उठाव झाला आणि लोक भारतात येऊ लागले तर त्यांचं काय करायचं. कारण आपल्याकडे अमन की आशावाली बिरादरी इकडे ढोल ताशे घेऊन खांद्याला झोळ्या लावून तयार बसलेली आहे. कैजर बंगाली गेले 40 वर्ष अर्थतज्ञ म्हणून पाकिस्तानच्या वेगवेगळ्या सरकारना सल्ला देत आहेत. आत्ताच्या या सरकारमध्येही सरकारी खर्चाचं नियंत्रण, सरकारी खर्च कमी कसा करायचा याच्यावर एक कमिटी बसली होती. त्या कमिटीचे ते सदस्य होते. शेवटी त्यांनी वैतागून राजीनामा दिला. पण आधी काय झालंय ते सांगतो. त्यांनी भविष्यवाणी वर्तवली की पुढच्या 20 वर्षात पाकिस्तान हा देश, त्याचं अस्तित्व जगाच्या पाठीवरून पुसलं जाईल असं जर चालू राहिलं तर. दुसरं त्यांनी सांगितलंय की पाकिस्तानमध्ये लष्कर धंदा करतं आणि तो धंदा करत असल्यामुळे सामान्य पाकिस्तानी लोकांना कोणताही उद्योगधंदा करणं अतिशय अवघड झालेलं आहे. त्याच्याच पुढे जाऊन ते म्हणतात पाकिस्तानमध्ये कोणताही उद्योग नाही. उद्धव ठाकरे नारायण राणेंना हसायचे की काय सूक्ष्म मंत्री आणि लघु सूक्ष्म मंत्री, लघु उद्योग मंत्री काहीतरी करून, कारण कशातलं काही कळत नसल्यामुळे त्या खात्याचं नाव बघून हसायला येणारच. पण खरं तर हे लघु सूक्ष्म मध्यम उद्योगच कुठल्याही देशाला पाठीचा कणा पुरवतात. आणि पाकिस्तानमध्ये ते सांगत होते असंच लघु सूक्ष्म उद्योग MIDC जसं आपल्याकडे महाराष्ट्रात आहे तसं पाकिस्तानमध्ये लघु उद्योग मंडळ त्यांचं आहे. आणि या लघु उद्योग मंडळात ते कर्मचारी घर बसल्या पगार घेतात. कारण ते कोणतं कामच करत नाहीत, कारण पाकिस्तानमध्ये उद्योगच नाही आहेत. पण त्या उद्योगांना सपोर्ट करणारं महामंडळ पाकिस्तानमध्ये, आपल्याकडे पण नाही का 1760 महामंडळ, ज्याला मंत्रीपद देता येत नाही त्याला महामंडळ काढून दे. महामंडळ काढून काय करणार, तो तर मंत्री असल्यासारखं फिरणार. त्या महामंडळांनी खरंच काही काम केलं का नाही. काही महामंडळ करतात काम, पण बरीचशी महामंडळ असतात जी राजकीय सोयीसाठी महामंडळ चालवतात. तसंच हे महामंडळ पाकिस्तानात काम करतं. त्यांनी त्याचा सगळ्याचा लेखाजोखा काढला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की अशी महामंडळ आहेत, अशी वेगवेगळी सरकारी संस्था आहेत, 70 संस्था आहेत, त्याचं खाजगीकरण करायचं, त्याचं काहीतरी काही बंद करायचं, याच्यासाठी कमिटी नेमली. त्यातलं एक फक्त बंद केलं. म्हणजे कमिटीने त्यातल्या अहवाल दिला की यातली 55 संस्था बंद करायला पाहिजेत, कारण ते कोणतं कामच करत नाहीत, फक्त सरकारी पगार घेतात. त्यातली फक्त एक संस्था बंद करण्यात आली. त्याच्यातही त्यांनी सांगितलं की या लोकांना ठीक आहे, तुम्हाला बंद नाही का करायचे, ठीक आहे, याचे जे सगळे कर्मचारी आणि जे सदस्य आहेत त्यांना घर बसल्या पगार द्या. म्हणजे कामावर न जाता घरी बसून काम केल्याचा पगार द्या. उगाच त्यांच्यासाठी गाडी, बंगला, कार्यालय, AC, पिऊन हे सगळे स्टाफ खर्च काढा. त्यांना घर बसल्या पगार दिला तरी पाकिस्तानचे 30 अब्ज रुपये वर्षाला वाचतील. कारण हे लोक ऑफिसला जातात आणि काही कामच करत नाहीत आणि परत येतात. तर त्यामुळे त्यांना गाड्या फिरवायला देण्यापेक्षा घरात बसून पगार द्या, पाकिस्तानचे पैसे वाचतील. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानमध्ये स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज आहेत, जे उद्योग कोणता देश खरं तर दुसऱ्या देशाला देत नाही, गहाण टाकत नाही, पण पाकिस्तानमध्ये या सगळ्या लष्करशहांची आणि राजकीय नेत्यांची अय्याशी चालू ठेवण्यासाठी, चैन चालू ठेवण्यासाठी देशाचे महत्त्वाचे उद्योग गहाण टाकले आहेत. पाकिस्तान टेलिकॉमचं खाजगीकरण करून टाकलं आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं उद्या कोणत्या भारतीय कंपन्यांनी गुप्त मार्गाने पाकिस्तानचं टेलिकॉम विकत घेतलं तरी यांना कळणार नाही. दुसरं त्यांनी ग्वादर बंदराबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं ग्वादर बंदराच्या महसुलाच्या केवळ 9% पैसा पाकिस्तानला मिळतो, 93% पैसा चीनला मिळतो. पाकिस्तानच्या उद्योगांबद्दल ते सांगत होते की आता पाकिस्तानमध्ये उद्योग कुठला आहे तर टेक्स्टाईल हा पाकिस्तानचा निर्यातक्षम उद्योग आहे, कपडा. पण या कपडा उद्योगातही पूर्वी
कपडा पाकिस्तान बनवायचा, पण शर्टाची बटणं पाकिस्तानला आयात करावी लागायची, ती बटणं पण पाकिस्तानमध्ये बनत नव्हती. आता तर परिस्थिती अशी आहे की या कपड्यासाठी लागणारं कॉटन, कापूस आहे, पूर्वीकडे पाकिस्तानात कापूस चांगला बनायचा, आता तर हा कापूसही पाकिस्तानला आयात करावा लागतो. आणि त्यामुळे पाकिस्तान बनवतं काय तर फक्त टॉवेल आणि चादरी, एवढेच कपडे. मला सोलापूरच्या कपडा उद्योगाची आठवण झाली. टॉवेल आणि चादरी एवढेच उद्योग बनवतो, एवढेच कपडे बनवतो, कारण बटणं पण आयात करावे लागतात. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की कशा प्रकारे पाकिस्तानमध्ये लष्करच वेगवेगळे उद्योगधंदे करतं, आणि ज्या क्षेत्रात लष्कर उद्योगधंदे करतं, सरकार उद्योगधंदे करतात, तर त्याच्यामध्ये ते काय करतात तर एखादी गोष्ट आयात करताना म्हणजे पाकिस्तानच्या उद्योगांना 18% GST भरावा लागतो. पाकिस्तानात ते गब्बर टॅक्स आहे बरं, गब्बर सिंग टॅक्स 18%. आणि आयात केलेल्या गोष्टी खोट्या किमती दाखवून म्हणजे त्या पाकिस्तानमध्ये बनणाऱ्या गोष्टींपेक्षा स्वस्त दरात गोष्टी आयात करतात. 100 रुपयाचा माल आहे तर त्याच्यावर मूल्य त्याचं कमी दाखवतात आणि त्याच्यावर कमी आयात कर भरतात. आणि अशा तऱ्हेने कमी आयात कर भरून पाकिस्तानमध्ये निर्मिलेल्या गोष्टींपेक्षा ते स्वस्त गोष्टी आणतात आणि पाकिस्तानमधलेच उद्योगधंदे धुपवतात. आणि हे सगळं करण्यात पाकिस्तानचे राजकीय नेते, लष्कर, सरकारी अधिकारी सगळ्यांची याच्यात वसुली आहे. चौथी गोष्ट ते करतात म्हणजे कर्ज मागणं. म्हणजे बेशरमपणा किती आहे, म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ अवश्य बघा. 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. काय हंटरनी सटासट मारले पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये फक्त एकदा इतिहासात म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असताना भारताला IMF कडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जायची वेळ आली होती फक्त एकदा. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज का मागतात देश, जेव्हा तुमचं जे काही सगळे उद्योगधंदा, जे तुमचं दैनंदिन आयुष्य व्यवस्थित चालू असतं आणि अचानक एखादं मोठं संकट येतं. उदाहरणार्थ त्याने सांगितलं की श्रीलंकेसारखा देश आहे की जो पर्यटनावर खूप अवलंबून आहे, थायलंड पर्यटनावर अवलंबून आहे, आणि अचानक कोविड येतो किंवा आर्थिक महामंदी येते आणि त्याच्यामुळे पर्यटन एकदम मोठ्या प्रमाणावर कमी होतं. आणि मग पर्यटन कमी होतं आणि देशाचा खर्च आहे तेवढाच आहे. मग काय करायचं, खर्च कशा प्रकारे भागवायचा, म्हणून देश IMF कडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जातात. का, कारण 2-3 वर्षात या गोष्टी पुन्हा सुरळीत होतात, पुन्हा पर्यटन वाढतं, पुन्हा पैसे जनरेट होतात आणि त्यामुळे ते आपत्कालीन कर्जासाठी IMF कडे जातात. भारत इतिहासात फक्त एकदा गेला होता 1991 साली. पाकिस्तान आत्तापर्यंत 24 वेळा पाकिस्तानला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरनं IMFनी बाहेर काढलेलं आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज देऊन बाहेर काढलेलं आहे. ज्या दिवशी IMF पाकिस्तानला कर्ज द्यायचं थांबवेल त्या दिवशी पाकिस्तान दिवाळखोर होईल, पाकिस्तानचा बाजार पूर्णपणे उठेल. कैजर बंगाली म्हणतात आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही पाकिस्तानला पैसे देत नाही. पाकिस्तानला ते सांगतात तुमच्या मित्र देशांकडनं पैसे गोळा करा, आधी त्यांनी तुम्हाला कर्ज दिलं तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. आणि मग पाकिस्तान इकडून तिकडून काहीतरी कोणाकडे तरी भीक मागून, कधी तुर्कीकडे, कधी सौदीकडे, की UAEकडे जाऊन भीक मागून पैसे गोळा करते आणि मग IMFचं कर्ज त्यांना मिळतं. पण IMFच्या कर्जाचे हफ्ते असतात, त्यातले पहिले 2 हफ्ते जर पाकिस्तानला दिले की हे सगळे पैसे ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतलंय त्याच्यावर खर्च करायच्या ऐवजी अय्याशीवर हे खर्च केले जातात. लगेच सरकारी अधिकारी, मंत्री, लष्करशाह जे कोणी सत्तर असेल त्यांच्या घरी लगेच आयात केलेल्या गाड्या येतात, त्यांची घरं वाढतात आणि मग IMF नाणेनिधी 2 हफ्त्यानंतर कर्ज देणंच बंद करते. म्हणतात नाही, तुम्ही खर्च करत नाही, ज्या गोष्टीसाठी मागितलेत त्याच्या आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. आणि त्यामुळे आता पाकिस्तानचे मित्र म्हणतात पहिले नाणेनिधीकडनं कर्ज घ्या, नाणेनिधी म्हणते पहिले मित्रांकडनं कर्ज घ्या तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आणि हे सगळं करताना पाकिस्तानची व्यवस्था किती सडलेली आहे. मग ते म्हणतं मग स्टॉक मार्केटमध्ये जाऊन नाही का घेत. म्हणजे भारतात तर बघा स्टॉक मार्केट केवढं, बजाज हाऊसिंग फायनान्सचा 8,000 करोडचा IPO 3.5 लाख कोटी रुपये लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन केलं. आत्ता एक आणखीन छोटा IPO 8 कोटी हवे होते, 1,000 कोटी लोकांनी गुंतवले. शेअर बाजारात जाऊन पैसे नाही काय, आपल्याकडे किती जण दाखवतात पाकिस्तानमध्ये. तर तो म्हणला की हे IPO वगैरे भारतासारख्या देशात अन्य ठिकाणी ठीक आहे, इथे पाकिस्तानचा शेअर बाजार हा पूर्णपणे सट्टा बाजार आहे, कशाचा कशाशीही संबंध नाही आहे. हे सगळे ठरवून शेअरचे भाव कमी जास्त करतात, त्याच्यातनं पैसे कमवतात आणि त्यामुळे सामान्य पाकिस्तानी माणसं तिथे फिरकतही नाही. मग कशा प्रकारे काय करायचं. मग
पाकिस्तानमध्ये एवढे श्रीमंत आहेत त्यांच्यावर कर नाही का लावता येणार? ते म्हणतात श्रीमंत म्हणजे कोण आहे? पाकिस्तानमधले श्रीमंत म्हणजे जे लष्करी अधिकारी आणि सरकारी अधिकारी सोडले तर पाकिस्तानमध्ये शेतकरी फक्त जे श्रीमंत आहेत आणि ते श्रीमंत शेतकरी जमीनदार ज्यांच्या 20,000 एकर 25,000 एकर जमिनी आहेत असे सगळे शेतकरी मिळून 1,000 आहेत. बाकीचे जवळपास सगळे 95-96% शेतकरी आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी कोणाच्या 3 एकर कोणाच्या 5 एकर कोणाच्या 10 एकर त्यांच्यावर तुम्ही कर हे लावणार का? ते कळत नाही आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानची व्यवस्था इतकी सडलेली आहे की आपला अय्याशीपणा म्हणजे आज त्यांनी सांगितलं पाकिस्तानमध्ये महसुली उत्पन्न 100 रुपये आहे तर पाकिस्तानचा खर्च $250 रुपये. 100 रुपये आमदनी 8 आणि आमदनी खर्चा रुपया. आणि असं 1 वर्ष 2 वर्ष नाही गेले 25-30 वर्ष असंच चालू आहे पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तान कर्ज घेतं आणि कर्ज घेतलेल्या गोष्टीतनं पूर्वी कर्ज घेऊन पाकिस्तान कर्जाचं व्याज फेडण्यासाठी किंवा कुठल्या तरी प्रकल्पाच्या हफ्ते फेडण्यासाठी कर्जाचा वापर व्हायचा. आता कैजर बंगाली म्हणतात अधिकाऱ्यांचे पगार देण्यासाठी पगार काढण्यासाठी पण कर्ज काढावं लागतं. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. हे मी अशासाठी करतोय. तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ मी का करतोय? कारण आजच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कर्तबगार अध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री जगातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी आजच स्टेजवरनं घोषणा केलेली आहे की आमचं सरकार आलं तर तात्काळ जुनी पेन्शन योजना आहे तशी लागू करून ठेवू. आहेत म्हणजे होती तशी होऊ द्या खर्च आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं सरकार येणं महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं जर अर्थनीती या आपल्याकडच्या राज्यकर्त्यांची हिमाचल प्रदेशची अवस्था बघा काय झाली. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायची यांची ताकद नाही आहे. आता गेल्या महिन्यात तर पगार 1 तारखेला पगारच झाले नाही सरकारी कर्मचाऱ्यांचे. अशी जर अवस्था असेल तर यांची वृत्ती पाकिस्तानी राज्यकर्त्यांसारखी आहे की काय देश गेला चुलीत, आमची सत्ता राहिली पाहिजे, आमची सत्ता आली पाहिजे आणि त्यासाठी काही आश्वासनं देऊ. त्यामुळे पाकिस्तानमधली परिस्थिती कशी निर्माण झाली अर्थात हा व्हिडिओ मी सविस्तर आपल्याला काय सांगत नाही कारण त्याच्यामध्ये 1979 सालापासनं पाकिस्तानचं सगळं वर्तन आणि त्याच्यासाठी पाकिस्ताननी कशाप्रकारे शरणागती पत्करली अमेरिकेपुढे चीनपुढे हे सगळे तपशील आहेत. ते अवश्य बघा. त्याची लिंक मी शेअर करतो. पण खरा मुद्दा आपल्याकडे की ज्या पद्धतीने पाकिस्तानचे राज्यकर्ते लष्करशाह वागले त्या पद्धतीने वागू शकणारे लोक आपल्याकडेही आहेत. आणि अशा राज्यकर्त्यांना ज्यांना आर्थिक शिस्तीशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना सत्तेवर येण्याचा जो डोहाळे लागलेले आहेत ते डोहाळे पूर्ण करायचं का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. पण ते ठरवण्याच्या आधी पाकिस्तानमध्ये यांच्या डोहाळ्यांमुळे देशाची कशी दुर्दशा झाली तेही तपासून घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.